आणि एकीकडे राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण मंजूर केलं तर दुसरीकडे याच आरक्षणाचं श्रेय लाटण्याचा सर्वांनी प्रयत्न केलाय। आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांना भेट देऊन राजकीय नेत्यांनी आरक्षणाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केलाय। राज्यकर्त्यांना कळालं पाहिजे की कुठल्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं असतं। ही श्रेय घेण्याची वेळ नाहीये, हे आपण आपली जबाबदारी पार पाडलेली आहे हे मानून पुढच्या राहिलेल्या गोष्टी कशा निकाली निघतील हे बघण्याचं काम आहे। परंतु काही दुर्दैवाने काही राजकीय पक्ष ह्याच्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत, श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत, हे अतिशय चुकीचं आहे। म्हणजे शिवसेना आणि राज्य सरकार यांची भूमिका सुरुवातीपासून अतिशय स्पष्ट होती की इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय देत असताना त्या कायद्यामध्ये कुठल्याही त्रुटी राहू नये, तो कायद्याच्या कसोटीवर टिकला पाहिजे निर्णय, आणि निर्णय झाल्यानंतर तो तात्काळ त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मराठा समाजाला त्याचा लाभ तात्काळ झाला पाहिजे, ही भूमिका शासनाची आणि शिवसेनेची देखील आहे। जेव्हा चंद्रकांत दादा पाटील मातोश्रीवर गेले उद्धव साहेबांना भेटायला, त्यावेळी चर्चा झाली आयोगाच्या शिफारशींच्या बाबतीत इतरही काही, परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो ह्या सगळ्या गोष्टी कालपर्यंत मला सांगता येत नव्हत्या, परंतु आज आपला निर्णय झाला म्हणून सांगू इच्छितो की उद्धव साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत जे 16% आरक्षण आहे त्यामध्ये एकही टक्का कमी करता कामा नये आणि जे 16% आरक्षण आपण द्याल त्याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी राहता कामा नये, ते या कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे। यासाठी जे जे काही वाटेल ते करायचं ते करा आणि या मराठा समाजाला न्याय द्या, याचे साक्षीदार मी स्वतः होतो।